दुल्हन मेरी दुल्हन, दुल्हन 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 मेरी दुल्हन। अब मेरा दूल्हा आ रहा है, दिल थाम के बैठिए। ये देखिए मेरे दूल्हे का लुक। प्लीज ये अच्छा दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता। अयो हे बघा फुल टाईट, हात बघा तुम्ही माझे फुल टाईट लुक. आणि मी घेऊन आले मस्त नवीन. मला हटो साइड को. मला असं वाटतं मी कॉमेडी शो मधलं जादू वाटतंय ना. तर गाईज ब्लॉग घेता घेता आम्हाला आमच्या लग्नातल्या भरपूर गोष्टी आम्हाला आठवायला लागल्या. आम्ही हे केलं होतं, हे केलं होतं नाही मी सगळं विसरून गेलो. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. पायल प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि जसं काही तुम्ही थंबनेल बघितलं असेल आणि थंबनेल बघून तुम्ही आला असेल तर आम्ही आज करणार आहे आमच्या वेडिंग लुक रिक्रिएट. खास तुमच्यासाठी, कारण की खूप जणांचे कमेंट आले होते. आणि तशा प्रकारे तुम्ही बघताय 2 वर्षात आमची तब्येत चांगलीच वाढलेली आहे. आणि पहिले आम्ही चेक करून बघितले की कपडे आम्हाला येत की नाही. कपडे घालून बघितले, कपडे फुल टाईट होते तरी पण आम्ही असे दाबून डुबून कपडे घालणार आहोत. मागाशी एकदम दाबून दुबून कपडे घातले तर आता पण तसे घालणार आहोत, पण कारण की तुम्हाला आणि खूप लोकांची रिक्वायरमेंट होती की पायल दिदी तुझ्या लग्नातली वाईट साडी दाखव, आम्हाला बघायची ती साडी. तर त्यासाठी स्पेशल लोक म्हणलं साडी तर दाखवणार आहे, माझे कपडे कोण विचारत नाही तर मी न विचारता पण दाखवतो बिनला. पण हा त्या कपड्यामध्ये खूप जास्त चांगला दिसतो, एकदम. तर चला आता आम्ही पहिलं हे करल पायल मी तुम्हाला साडी दाखवते आणि ब्लाऊज दाखवते तुम्हाला एकदम डिटेलिंग मध्ये. आणि मी माझे कपडे काय दाखवतो डायरेक्ट घालतो कारण तुम्हाला काही बघायचे नाही. तरी पण दाखव. नाही तुम्हाला काय बघायचे, ऑडियन्स सगळी तुझी फिमेल सगळे लेडीज लोक बघते तर त्यात आपलं काही किंमतच नाही. तर गाईज भेटूया आपण. पायल दाखवल तुम्हाला. चला आता मी तुम्हाला दाखवते पहिले तर साडी आणि ब्लाऊज. चल 3, 2, 1 स्टार्ट. गाईज तुम्हाला तर माहिती आहे बुद्धिस्ट वेडिंग मध्ये व्हाईट कपडे असतात आणि मला माझ्या लग्नाचे व्हाईट कपडे एकदम छान एकदम भारी अशी पाहिजे होती, म्हणून मी खास ती बनवून घेतली होती तनूकडून. आणि तिने एवढी छान बनवली आहे, तुम्हाला दाखवते. पहिले तर तुम्ही ब्लाऊज बघा. ब्लाऊज एवढा भारी आहे की मी त्याला सजून ठेवलं होतं आतापर्यंत. मी त्याला एकदाच घातलं आहे, लग्नाच्या नंतर एकदा वेअर केलं होतं. हा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं वर्क केलेलं आहे. हे पण हे लेस वगैरे तिने सगळं आपल्याला म्हणजे करून दिलं होतं मला. मी तिला काही सांगितलं नव्हतं, मी म्हणलेलं फक्त मला एकदम छान ब्लाऊज पाहिजे, एकदम सिम्पल आणि एकदम असा अट्रॅक्टिव्ह दिसणार पाहिजे. तिने म्हटलं तू तुझ्या हिशोबाने कर. थोड्याशा मी तिला आयडिया सांगितल्या होत्या, पण तिने त्याला गळा वगैरे तिने सगळं तिच्या हिशोबाने केलंय. मला तिने काही विचारलेलं नव्हतं तुला गळा कसा हवाय. मी फक्त सांगितलं होतं मला डीप गळा पाहिजे, बॅकनी पण आणि फ्रंटनी पण. एकदम असं नाही का थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे, असं बघून कळलं पाहिजे हा बाबा ही नवरी आहे. कारण की लग्नात सगळे छान दिसतात पण नवरी एकदम स्पेशल रेडी होते. तर असा हा ब्लाऊज आहे. त्याला खाली पण वर्कवाली लेस लावलेली आहे, हे बघा. आणि वरती सुद्धा लेस आहे खूप छान अशी. तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा दिसते का मस्त अशी लेस लावली आहे. आणि ह्याचे मला हात खूप जास्त आवडतात. आणि बॅकनी पण तुम्ही बघितला, तुम्हाला बॅकने दाखवते 1 मिनिट. तर गाईस तुम्ही बॅकने सुद्धा बघू शकता, हे बघा एकदम डीप नेकचा ब्लाऊज आहे. मला डीप गळा जास्त आवडतात ब्लाऊजमध्ये, सो माझे ब्लाऊज सगळे असेच असतात. आणि हा आहे बॅक लुक आणि हा आहे फ्रंट लुक. सो वेअर केल्यावरती तुम्हाला कळेलच, पण आता असं बघून घ्या. आणि आता तुम्हाला 1च मिनिटात साडी दाखवते. गाईज आता मला दाखवायची तुम्हाला साडी, त्याच्यामुळे मी पुढची पण मागे घेतली. आणि या साडीबद्दल तर मी तुम्हाला काय बोलू, मला एवढी आवडते माझ्या लग्नातली साडी की तिला मी अजून एकदाच वेअर केली आहे. ती पण असं काहीतरी होतं, असं जयंती का काहीतरी होतं तेव्हा मी ही वेअर केली. ती पण खूप कमी वेळासाठी वेअर केली होती. तर पूर्ण प्लेन अशी. आता ह्या कपड्याचं नाव पण मला माहीत नाही की ह्याला काय म्हणतात, पण एकदम असं बघा ट्रान्सपरंट असं कपडा आहे साडीचा. आणि ह्याला ही लेस वरतून आपण लावलेली आहे पूर्ण साडीला. आणि ही लेस सुद्धा लावली ना, ती सुद्धा वर्कवाली लेस आहे. म्हणजे अशी कशी पण लेस काय म्हणते नाही का साधी रेडीमेड अशी असती तशी नाही, ही सुद्धा वर्कवाली लेस आहे. तर तुम्हाला दाखवते एक, हे बघा. हा पदर आहे साडीचा, हा पदर आहे. ही आहे वरची साईड आणि ही खालची साईड आहे. हा असा भरलेला आहे. आणि ह्या लेसमुळे ही साडी अजूनच छान दिसते.
वेअर केल्यावरती भारी वाटते. आता तुम्हाला इफेक्टमुळं वेगळी वाटत असेल म्हणजे लाइटिंग वगैरे ना, पण वेअर केल्यावरती एकदम भारी लुक येतो. पूर्ण साडी अशीच आहे ही, पूर्ण साडी अशी आहे पण अर्ध्यातून लेस आहे त्याला. आणि इथं आहे मिऱ्या, त्याच्यामुळे इथं वरती लेस नाहीये, कारण इथं लेस असते तर टोचली असते ऑब्विसली. या मिऱ्या झाल्या आणि खालून सुद्धा तशीच आहे परत. आता ही मी आहे ना साडी ठेवली होती, इस्त्री वगैरे काही नव्हती केली म्हणून अशी दिसते, पण मी तुम्हाला वेअर केलं दाखवते. ठीक आहे, पूर्ण साडी. आता आपण करूयात साडी वेअर, साडी नेसूयात, मग तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. मला माहिती आहे काहीच की तुम्ही पायलला बघणार आहात, पायल तिकडे चेंज करते आणि तुम्ही वाट बघताय की पायलला आवरून कधी येते आणि पायलचा आम्ही लुक कधी बघतोय. जसं की यूट्यूबला मध्ये ॲड्स येतात, टी व्हीला मध्ये ॲड्स येतात, तुम्हाला जो कार्यक्रम बघताना डिस्टर्ब होतं ते डिस्टर्ब मी तुम्हाला करायला आलेलं आहे. कारण कपडे घालून दाखवलं तर तुम्ही थोडी बघणार आहे, थोडी मध्ये मध्ये डिस्टर्बन्स असलं पाहिजे. फुल टू एंटरटेनमेंट आम्ही काही देणार नाही आहे. थोडा जसं की यूट्यूबला ॲड येते, टी व्हीला ॲड येते, मध्ये डिस्टर्ब करायला मेन मुवमेंटला, तसंच मी आलेलो आहे. पाहायला आवडते तोपर्यंत मी माझे कपडे घालतो, कारण मला माहिती आहे तुम्ही माझे कपडे बघायला इंटरेस्टेड नाही आहे. तरी मी घालतोय बिल्लाच्या सारखं, आणि ते मला काही येत नाही, फुल टाईट कपडे, फुल टाईट तरी मी घालतोय. कारण का तुमच्यासाठी नाही, मला ऐकते, तुमच्यासाठी नाही, मी घालते माझ्या बायकोसाठी. ती म्हणले मी एकटी तयार होणार, तू बघशील मला, तुला ते दिवस आठवतील, तू घाल, तुला पण नको बस नाराज व्हायला तू, म्हणून मी घातलेलं आहे शर्ट. फक्त आणि फक्त शर्ट नाही, अयो हे बघा फुल टाईट, हात बघा तुम्ही माझे फुल टाईट. ते असं नव्हतं, आता मी भांगच काढतो, भांगच नाही पाडते तुम्हाला. हे बघा फुगला बघा कपडे. तर आता पायाला पण केस वगैरे करायचं माझं झालेलं. मला हा माझा कुर्ता आणि त्यावर ही माळ त्याच्यावरतीच आहे का रे? हा याच्यावरती मॅचिंग बघा माळ ही गळ्यातली हे घालतो मी. आता तुम्हाला फुल कपडे दाखवू, मला माहिती तुम्ही माझे पूर्ण कपडे बघायला एक्साइटेड आहेत गाईच. पायल माग हात जाईना. हा हे मागून पाहायचं असतं ना, हे कलरच्या मागून. अरे येईल पायल करल नीट, नवऱ्याचं तसं असतं बायको. हा पाहायचं, चल मी माझं करू शकतो. डायलॉग मारणारच होतो मी, डायलॉग मार. नवऱ्याचं बायकोशिवाय आयुष्य अर्ध आहे असा मी डायलॉग मारणारच होतो, पण तोपर्यंत बसलं. गरज नाही आपल्याला, आयुष्य अर्ध. तर चला, मला तर झालेले मस्तपैकी आवडून 2 मिनिटात मी जाणार तयार होतो, असं थांबलो होतो. पायला आवडती पायला जाऊन आवडती असं थांबलो होतो वाट बघत. ऐक ना, मग मी गेलो वरातीला. वन साइड नको ना, पूर्ण करू नका तर. कसं होतं लग्न? पूर्ण जमल पूर्ण करायला कर की मग. वन साईडचं मग 2 साईड कर, एवढं काय नाही. फक्त तुम्हाला साडी दाखवायची होती आणि साडीसोबत मला माझे कपडे पण तुम्हाला दाखवायचे होते, म्हणून मी घातल्यात. चला, तर माझं झालेलं रेडी. केस काही करत नाही मी एवढं, का नाही? तर चला आता पायाच्या आवरलं की तुम्हाला दाखवतो. आता ॲड संपलेली आहे गाईच, परत भेटा तुम्ही तुमच्या मेन यूट्यूब ब्लॉगकडे. ॲड संपली होती गाईच, तर मी परत आलेलो आहे. पायलचं झाल्यावरून फक्त मंगळसूत्र वगैरे करते, मंगळसूत्र वगैरे वेअर करते पायल. तर लुक आणि मी घेऊन आले मस्त नवीन. हटो साइड को. कैसे लोग रहते हैं यार यहाँ. तर असंच माझा विषय गाईच. ये तो लेटेस्ट न्यूज है. आणि मी महत्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. मी आठवली मला ती, आलोच घेऊन. मी लगेच आलो. चलो आ जाओ. ओके. हाँ ओके. आपका दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता. खरंच हा शपथच नवरच वाटतोय. मी परत घोडीवर चढू शकतो गाईस. नाही चढू शकत आता तुझ्यावरती कालिका बस. घोडीवर चढू शकतो, पण घोडीला माझं वजन जमणार नाही. पॉइंट आहे गाईस. म्हणलं पाहिलं फेटा पण काढ आपला कसा दिसतोय बघ. पण तू तर खरंच मी नंबर प्रॉपर नंबर बघा. 2 गोष्टी माहिती नाही नव्हतं. फेटा टाकला
कपडे टाकले. टाकले झालं ना वर्धेव. येस. चला लपून ठेवते नाही तर परत जाईन दुसरं डन लग्न. डन 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 डन. लय नको शायनिंग मारू आता. चला कळलं ना. टोस्ट रुतय पण हे सगळं. आणि मला ब्लाऊज आता फुल फिटिंग होतोय फिटिंग होतं त्याच्यामुळे त्याचा पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे पाहिले आबडतोबड साडी घातलेली आहे समजून घ्या. तर तू तुझी साडी दाखवू शकते मागून. येस. हे बघा मंगळसूत्र घातल्यावरती भारी लोक आलाय काहीच. फक्त काहीच लग्नामध्ये मला हे नव्हतं. आता या साडीमध्ये हे पण दिसतंय. ऍडजस्ट करा आता. तुझी हाईट वाढू का जरा मी खाली काय ठेवून असं मला वाटतंय. वाढव ना. आलोच मी घेऊन एक मस्तची गोष्ट घेऊन आलो. थांबा. लवकर घेऊन ये. बघा कसं आहे काळजी करतोय माझी. काय पाहिजे अजून आयुष्यात. एवढाच चांगला नवरदेव दिलाय काहीच. अजून काय घेऊ का? पाहिजे. हा या हा. घेऊन या स्टूल घेऊन या. नवरदेव आलाय स्टूल घेऊन. बायको उभं राहिलं. ऐक. आशीर्वाद बुवा. यस. आता कसं आलं मॅच. थोडं तुला मागे जावं लागेल ना आता. हा मी काय Yes. ना पूर्ण. ओ माय गॉड. तर काहीच माझी लग्नाची साडी किती छान दिसते. किती अजून पण छान दिवसातून दिसते. घातलीये ना. अजून पण काय जोपर्यंत मी छान दिसते तोपर्यंत साडी पण छान दिसते. मला असं वाटतं मी कॉमेडी शो मधलं जादू वाटतंय ना. मला पण तेच वाटत म्हणणार होतं मगाशी की असं नाही का ते एकदम हे असतं बघ Comedy show मध्ये जादू. कॉमेडी शो मध्ये नाही का ते कॉमेडी करत करत जादूगर. तर असं काहीतरी जादू कर. आता आपण अर्ध लुक दिसतो पूर्ण लुक नाही दिसत ना. दिसणार ना. कसा. तू माझं दाखवणार मी तुला दाखवणार. ठीक आहे चालतंय. तर गाईज हे बघू शकता आमच्या लग्नात लुक रिक्रिएट फक्त झालेला लग्नात आहे. माझी केस अशी नव्हती. Yes. आउटफिट आता प्रेग्नेन्सीमुळे आपण जास्त काही ब्लाऊज मेन फिटिंग नाही आला त्यामुळे नाही पण तरी पण आलंय. ओके ओके बघ ना. मी लास्ट टाइम त्याला थोडंसं हे केलं होतं त्याच्यामुळे तो आता बऱ्यापैकी मला येतोय ब्लाऊज. मला असं वाटतंय की लग्नाचे कपडे घालून माझी जुनी एनर्जी परत माझ्या अंगात आलेली आहे की काय कपड्यांसोबत. मग तू रोजच नवीन कपडे घालायचं आहे लग्नाचे. रोज एवढी एनर्जी नको. नाही रोजच एवढी एनर्जी ना चांगलं होईल ना मग. तर आता मी तुम्हाला पायाचा पूर्ण लुक दाखवतो. हम्म. चला. तर गाईज आणि तुझ्या- ब्लॉग घेता घेता आम्हाला आमच्या लग्नातल्या भरपूर गोष्टी आम्हाला आठवायला लागल्यात. आम्ही हे केलं होतं हे केलं होतं आणि आम्ही सगळं विसरून गेलो. आता आम्ही तुम्हाला पायाचे लुक दाखवणारच होतो. तोपर्यंत माझी ही छान अशी ओढणी माझ्या अंगावर नव्हती ती आता माझ्या बायकोने दिलेली आहे. तर चला आता हे बघा. फक्त मला तुम्ही जादूगर म्हणू नका. जर जादूगर म्हणला तर बघा फक्त जादूगर कमेंट नका करू. काहीच मैत्रिणींनो माझ्या. अरे कहना क्या चाहते हो. मैत्रिणींनो काय म्हणतो तुम्ही आता कधी म्हणलं आता तर म्हणलं मैत्रिणींनो. नाही. टाइम नो. मैं क्या बताऊं हा तेच म्हणलं की मग मैत्रिणींनो माझ्या नाही. असं म्हणलंस. ताईंना माझे म्हणलं मी. जोपर्यंत मी तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुझ्या आयुष्यात एक मैत्रीण पण येऊ शकत नाही. फक्त सगळ्या पळून गेल्या. पळून गेलं मी पळून लावलं त्यांना. डर होना चाहिए. तर हे बघा तुम्हाला पूर्ण लुक मध्ये दिसेलच काहीच. तर आता लुक फायनल तुम्हाला दाखवतोच मी. चलिए सुरू करते. तो चलिए शुरू करते हैं. पहिले माझं दाखव पाहिजे म्हणजे कसं मी या बंधनातून मोकळा होईल लगेच. मला खूप बांधल्यासारखं वाटतंय. पायलनी पण तिची ओढणी घेतलेली आहे आणि ही ओढणी पण बनवून घेतलेली आहे. म्हणजे ह्याला जी लेस आहे ना ती माझ्या साडीच्या ह्याच्यासारखी आहे. वर्क केलेली ती पण. दाखवू पूर्ण लुक. येस हे गाईज बघा. मी आहे ना आता प्रॉपर नाही आवरलेलं आहे. फक्त साडी वेअर केली आहे. तुम्हाला सगळ्यांना साडी बघायची होती म्हणून. तर इथे बघा मी कशी दिसते. ही बघा साडी पूर्ण लुक केलं असं दिसतं पायलचं. बघू शकता तुम्ही. हे बघा लांबून दिसतंय तुम्हाला लुक. तर गाईज पायलची रिक्वायरमेंट होती एकदम जुळून दाखव. हे बघा दुल्हन मेरी दुल्हन 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 मेरी दुल्हन. काहीच खरंच लग्नाची कपडे घालून लग्नाची बाईक लागली एकदम नाही का जायचं आता आपल्याला आवरून लगेच लग्न करायला. कशी वाटते साडी कमेंट करून नक्की नक्की सांगा. तर गाईज आणि एकदम हलकी फुलकी छान मस्तपैकी साडी. हलकी का तुम्हाला सांगते मला लय हेवी साड्या जास्त वेळ कॅरी करायला नाही होत म्हणून त्याची लेस जी आहे तीच खूप जड आहे. आणि ही जी माझ्या हातात ओढणी आहे ना
त्याचं वजन 1.5-2 किलो असणार आहे, कारण की ही जी साईडची लेस आहे ती खूप जास्त जड आहे. मला वाटतंय 3 किलो तरी असेलच. आणि हातात असे झालेत. अब मेरा दुल्हा आ रहा है, दिल थाम के बैठिए. ये देखिए मेरे दूल्हे का लुक. कसा वाटतोय नवरदेव. क्या कर रहा है यार तू? मतलब मजाक है क्या? ही ओढणी होती त्याच्यावरती. आणि हे गळ्यातलं खूप मस्त वाटतंय गाईज. कसं दिसतंय मला लुक. मस्तच मस्तच वाटतंय खरंच. 2 वर्षानंतर सुद्धा मी 90 दिवसात दिसू शकतो काहीच. हो दिसू शकतो, कारण तू माझा नवरदेव आहेस ना. तर हा तू म्हातारा झाला सोनू तरी सुद्धा तू माझा नवरदेवच दिसणार आहे. प्रॉपर असा लुक. आणि चला आता तर गाईच पायल म्हणते की अजून थोड्या वेळ हे कपडे ठेवू, तर तू ठेवू शकतीस, मला काय प्रॉब्लेम नाहीये. आणि मला खरंच पायल ह्या कपड्यामध्ये मला सेम मी असं वाटतं की मी जादूगरचा खेळ करायला चाललेलो आहे. तर गाईच कसं देऊ का मी ते कार्ड नको एवढी मला बेइज्जती नाही करायची. तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. कसा वाटला आपला जरा युनिक वेगळा ब्लॉग, जरा नेहमीपेक्षा तुम्हाला मला जरा वेगळं दाखवावं, आमचा लुक दाखवावा. बाय बाय. कमेंट करून सांगा कशी वाटतो आम्ही दोघं. बाय कर. मला व्हाईट कपडे म्हणून जास्त आवडतात. येस, म्हणून आमच्यामध्ये व्हाईट कपडे घालतात. शुद्ध, नो डाग. बाहेर मला लय व्हायला लागले करोना लॉग. तुला ते ह्याच्यात पाठवलं अरे माझा हात इथं ह्याच्यावरती हात जात नाही, तुम्ही लॉक पकडलाय. गाई झाला एवढं इथून बघा टाईट बघा किती आहे. आणि मी त्यात मोबाईल पकडला एवढं तर तरी बोलतो सांगतो तरी. बाय बाय गाईच. बाय गाईज. हॅपी हां बाय बाय. कसं वाटलं करून सांगा. बाय. या साडी कशी वाटली नक्की. आवडली का तुम्हाला साडीचा पायलचा? वाह क्या सीन है. एक ताईची कमेंट आली होती, प्रतीक दादाला पहिलं बोलायला शिकव. काहीच मी काय नाही करू शकत. हे आमचं मॉडेल एकच या जगामध्ये असं वालं मॉडेल. तर गाईज बाय बाय. प्लीज बाय बाय. बाय. हाय Hello, हॅलो नमस्कार. नमस्कार. कशा आहात पायल सगळे? अँड प्रतीक ब्लॉग मध्ये सर्वांचं कसे आहेत तुझं विचारलं बरोबर. 3, 2, 1 हाय हॅलो नमस्कार. पायल कसे and आहात सगळे? विसरलं आणि ते विसरलं मी ब्लॉग कर. मी तसं नाही करत ना, मी कशी आहेत नाही विचारत.